आपल्यासोबत बच्चू कडू हे जोडलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी आपण वारंवार आवाहन करताय की थोडा धीर धरा, कार्यकर्त्यांना सांगताय, मात्र कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्यात आलाय। काय झालंय तर दिवस खूप झाले, सरकारनं निर्णय पॉझिटिव्ह घेतला असला तरी काही गोष्टी मात्र त्यांनी किंतु परंतु ठेवलेला आहे। ते किंतु परंतु काढलं तर बरं होईल। जी, मंत्री उदय सामंत सुद्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत। आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला फोन केलेला आहे। जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, ते आता येणार आहे, माहित पडते काय करणार ते। जी, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी काल सुद्धा आपल्याला फोन केला होता। मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत करून कर्जमाफी करू असं म्हटलं, पण ते कधी करू एवढंच मनाचं राहिलं, तेवढ्यासाठी फक्त राहिली। जी, आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा फोन करून या ठिकाणी आश्वासन देण्यात येत आहे। आपण आंदोलन मागे घ्या असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। हे कार्यकर्ता शेतकरी आमच्या विचारल्याशिवाय निर्णय घेऊ आपण। जी, पण मात्र आपण पाहताय की आपण आवाहन करताय वारंवार, मुख्यमंत्री सुद्धा आश्वासन देत आहेत, पण मात्र कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक पाहायला मिळतात। या ठिकाणी अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्यात आलाय। त्यांना आता या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। थोडा संताप आहे, भावनेत गेले आमचे कार्यकर्ते, तेवढं समजून घ्यावं सरकारने। जी, कार्यकर्त्यांना आपण लोकशाहीच्या माध्यमातून काय आवाहन कराल सर? सध्या मला असं वाटतं का जिथपर्यंत आपण भगतसिंग मार्ग स्वीकारत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने चालणार। ही लोकशाहीच आहे ना। अजितदादाला प्रश्न विचारणं काही लोकशाही नाही असं थोडं। जी, मात्र कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी गोंधळ घालण्यात आलेला आहे। टोकाची भूमिका घेऊन होत नाही, आपल्याला या संदर्भात बैठका घ्यायच्या आहेत, बैठका सुरू आहेत, चर्चा सुरू आहे असं त्यांच्याकडून अजित पवारांकडून या ठिकाणी सांगण्यात आलंय। माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे। बच्चू कडू यांनी ज्या तुम्ही मागण्या सांगितलेल्या आहेत त्या संदर्भात चर्चा सुरू आहे ते म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।